बघा किती मोठी चाललेली आहे बघा, बघा किती मोठं आहे हे बघा, साईज बघा 50-100 किलोची मोठे आहे ते बघा, उचललेलं आहे ते हे बघा, खूप मोठे आहेत बघा. घमेल पण आहे इथे तुम्हाला बघायला भेटणार. मच्छीची खूप व्हरायटी आहे इथे, मच्छी एकदम अनोखी अनोखी तुम्हाला इथे बघायला भेटणार होतो. हे बघा मच्छी बघा केवढी मोठी आहे, साईज बघा मच्छीची केवढी बघा, याला बोलतात पोटिया. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय. काय म्हणता, आज आपण चाललेलो आहे कुलाबा मार्केटमध्ये. आता आपण थांबलेलो आहे ओल्याच्यासाठी ओला बुक केलेले ना आपण आहे आता वर्सोवा गावामध्ये. आता आपण ओला बुक केली. आता आपली ओला एक गलतीशी आतमध्ये गेली, गावाच्या आतमध्ये गेलेली आहे ओला. आता ओला येणार, आपण ओलामध्ये बसून डायरेक्ट जाणार कुलाबा मार्केटला. तिकडे तुम्हाला दाखवतो फिश किती तरातराचे असतात, खूप तराचे. तिथे जाऊन येतात, तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो. आता ओलाला थांबलेलो आहे, ओला येऊ दे एकदा. आता आपली फायनली ओला आली, ओलामध्ये बसलो. एक मिस्टेक झाली, आपण चाललो मस्जिद बंदरला, सॉरी कुलाबा मार्केट नाही, मस्जिद बंदरला चाललो, क्रॉफर्ड मार्केटला. आता आपली ओलामध्ये बसलेले आहेत भाऊ आणि पुढे पण आहे आपला पूजन भाऊ. आता आपण फायनली पोचलेलो आहे इथे मी, आणि आता आपण टेम्पोची वाट बघत आहे. ऑलरेडी टाइम झालेला आहे 10-15 मिनटं, टेम्पोची वाट बघतो. जसं टेम्पो येणार तिथे शिपलीचं काम चाललं. आणि हा माझं फेवरेट मार्केट. एक टाईम होतं मी इथे यायची मनीष मार्केटला, आणि आपण जसं टेम्पो येणार तर या रोडने आतमध्ये जाणार. तर आपण आता टेम्पो जसं येणार ना तसं मग तुम्हाला पूर्ण मी फिश मार्केट फिरवतो. आणि आता वाजलेले आहेत एक्झॅक्ट 3. आम्ही घरामधून 2 वाजता निघलेलो, तर 3 वाजलेले एक्झॅक्ट. जसं टेम्पो येते डायरेक्ट तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. हे बघा इथे तुम्हाला क्रॅब्स पण भेटणार आहे. इकडं तर 150, 300, 450 वाले आहेत. आणि तिकडे सुक मच्छी पण आहे, जसे प्रॉन्स बोलतो आमच्या याच्यामध्ये बोलतात. हे बघा 150 वाले. फायनली आता आतमध्ये घुसलेलो आहे मी मार्केटचे. आणि मार्केटची खासियत काय तुम्हाला माहिती आहे, इथे कमसे कम ना 15 ते 16 गावांचं फिशिंगचं मच्छी येते. आता इथे मी आतमध्ये आलेलो आहे, तुम्हाला आतमध्ये मी दाखवतो. हे बघा मच्छी बघा केवढी मोठी आहे, साईज बघा मच्छीची केवढी. इथे तुम्हाला आता जसं एंट्री करणार, एंट्रीलाच एवढं मोठे मोठे मच्छी आहेत. बघा हे सर्व शार्क आहेत. हे बघा एवढे मोठे मोठे मच्छी आहे इथे बघायला तुम्हाला. इथे सर्व इथे मोठेच मच्छी भेटणार, म्हणून इथे ना 15 ते 16 गावाची मच्छी येते. यो कोणता मासा आहे, यो आला, आणि यो शार्क मुशी. हे बघा केवढे मोठे मोठे डांगोल आहे, टपा शिकून मोठे मोठे डांगोल. आणि हा पूर्ण होलसेल मार्केट आहे ना, ते तुम्हाला कधी पण आहे, तुम्हाला कधी पण इथे मोठी मोठी फिश भेटणार बघायला. होलसेल मार्केट आहे. तर आपण जाऊया पुढे. नारबा हा कलर बघा नारबाचा कसा आहे, किती मोठे मोठे आहेत, सर्व टपा शिकून मोठे आहेत. आणि इथे मुशी, वन ऑफ माय फेवरेट मुशी. आणि अजून थोडं आता प्रॉपर झालं नाही, आता थोडं चालू आहे. आता आपण जाऊया पुढे आतमध्ये. इथे पेट्या बघा केवढ्या आहेत. आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया मग आपल्याला काय भेटते. एक तराचा बोलतात ना, जसं दिल्लीचं एशियाचं सर्वात मोठं मार्केट आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तसंच फिशिंगचं एशियाचं सर्वात मोठं मार्केट बोलणार तर नाही चालेल, पण खूप मोठं मार्केट आहे हे. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवतो. अंधेर आहे, तर आपण जाऊया आतमध्ये. हे बघा फिशची अंडी पण आहे इथे, दाबोली याला बोलतात, फिशचे एग. हे बघा याला बोलतात फिशचे एग, गाबोली. अंडी आहेत, अंडी फिशची. ही पूर्ण होलसेल मार्केट आहे बघा. हे बघा फिशचे एग. हे बघा इथे बघा फिश कटिंग करून पॅक करत आहे. हे सर्व गोरे पाण्याचे मासे आहेत, ते खारे पाण्याचे नाहीत मासे. हे बघा हे गोरे पाण्यातले मासे आहेत. इथे दोन्ही तऱ्हेचे मासे भेटतात, गोरे पाण्यातले आणि खारे पाण्यातले. आणि जो तो कापतो ना त्याची कला बघा, एकदम फुल क्लिअर नाही कापतो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा जसं त्यांनी इथे मच्छी कापलेलं आहे एकदम फिनिशिंगमध्ये. हे बघा हे फिनिशिंग बघा काय, कटिंग एकदम फुल फिनिशिंग कटिंगमध्ये कापतो. मला पापलेट पण बघायला भेटणार आहेत. कवरीची पेटी असते पापलेटची, ही पूर्ण पापलेटची पेटी असते. 6,500-7,000 हजारपर्यंत असते पापलेटची पेटी आहे. कोणता मासा आहे, याला बोलतात दाकाल. कवरे किलोच असेल हो, 2.5-3 किलोची दाकाल. हे बघा गर्दी बघा किती आहे फिशिंगला. आम्ही आलो उलटेच दिशेने, आम्हाला यायचं होतं ॲक्च्युली ना या साईडवरून. आहे बघा इथून, पण आता
आपण आतमध्ये जाऊया. हे बघा गर्दी बघा. आणि मार्केट आहे ना, हे खूप मोठं मार्केट आहे इथे. तुम्ही पात्र व्हिडिओमध्ये हे बघा. इथे तुम्हाला गोरे पाण्याची कोलंबी पण बघायला भेटणार आहे. प्रॉन्स पण गोरे पाण्यातली, खाऱ्या पाण्यातली नाही. याचे काय असतील प्राईस? फार्मिंगची ही फार्मिंगवाली आहे. हां, ही फार्मिंगवाली कोलंबी आहे ही वाली. हे बघा एकदम ताजे ताजे बोंबील, एकदम फ्रेश बोंबील बघा. एकदम ताजे ताजे बोंबील. आणि तुमचे क्रॅप्स हे बघा. एकदम बोलतात ना होलसेल मार्केट, फिशिंगचं होलसेल मार्केट बोलतात त्याला. हे बघा एकदम बोंबील बघा. एकदम ताजे ताजे आलेले आहेत आत्ताचे रिसेंटली. आणि आपण आता पुढे जाऊया. किती मोठे मच्छी. काकांचा मावरा आहे ते मासा बघा किती मोठा आहे हा. आणि पुढचं कंच आहे सर्व मासेच. आणि ते हे आहे ना खजूर काय एकूर. हे बघा इथे मासा पण आहे, हेकूर पण आहे. आणि पुढे ॲक्च्युली इथे आवाज खूप येतो. हे बघा इथे कुपा बघा. मार्केट तुम्हाला एकदम मार्केट व्ह्यू दाखवते बघा. खूप रश आहे इथे. मला ना माहिती माझा आवाज प्रॉपर येतो का नाही का, शायद व्हॉइस ओव्हर करायला लागेल, मला माहिती नाही. आणि इथे कोलंबी बघा. कोलंबीचा कलर बघा. इथे ब्लूइश कलर. ही गोरे पाण्यातली कोलंबी आहे. कोलंबीचा कलर बघा फुल ब्लूइश आहे. ब्लूइश कोलंबी आहे. हे बघा वडा बघा किती मोठा आहे. हे बघा किती मोठा वडा आहे. आयुष्यात मी माझे फर्स्ट टाइम बघितला एवढा मोठा वडा. मी अजूनपर्यंत एवढा मोठा वडा कधीच ना बघितलेला आहे. माझ्या हाताचे एवढा छोटे छोटे बघितलं पण हा खूप मोठा आहे इथे. बघा इथं पापलेट्स पण आहे खूप तऱ्हाचे. तुम्हाला छोटे मोठे पापलेट्स सर्व भेटणार आहे इथे. तुम्ही कधी पण या. हे बघा याला काय बोलतात नाही आपलं प्रॉन्स नाही काय जितारा. हे बघा जितारा आहे. खारे पाण्याचे आहे ना. हे खारे पाण्यातले जितारे. इथे दोन्ही तऱ्हाचे मच्छी भेटतात, खारे पाण्यातले आणि गोरे पाण्यातले पण. बघा पापलेट्स. हे पापलेट हे केवढं मोठं आहे बघा पापलेट. आणि याला काय बोलतात ते माहिती आहे म्हणा काय. याला काय बोलतात याला खटकूट. याला खटकूट बोलतात. आणि त्याला डांगोल खलय. आणि याला येऊ तेच आहे ना खलय. मासा बघा केवढे मोठे मोठे. पोपट मासा. हा बघा पोपट मासा बघा. इथे पण कोटे आहेत ते बघा केवढे मोठे मोठे. आणि हलवा आहे तो वाटते. हलवा आहे ना तो. हलवा आहे ना. हलवा बघा कसे आहे. तिथे कोटे आहेत. खूप तऱ्हाचे फिश आहे इथे बघा. आणि रस दाखवतो तुम्हाला ॲक्च्युअल काय वार. हे बघा मला ना माहिती तुम्हाला माझा आवाज येतो का ना, पण मी ट्राय करतो. आणि इथे रश बघा कसा आहे. रश बघा इथे लोकांना इझी वाटतं. हे बघा रश बघा कसे आहे बघा. पुढे चालायला जागा नाही ते लफडी चालतात ते बघा. इथे रश बघा केवढे आहेत. हा बोलतात सकला. हे बघा केवढा मोठा आहे सकला. कवरे किलोचा आहे 10 किलोचा सकला. त्याच्याशी वजन आहे इथं 15 किलोचा. माझ्या वाईड अँगलमध्ये तुम्हाला छोटे छोटे वाटत असेल पण ॲक्च्युअलमध्ये खूप मोठे आहेत. हे बघा वजन बघा त्याचं खूप वजन आहे याचं. काय ते डांगोल. किती किलो आहे ती? 9 किलोची डांगोल बघा. बेसिकली आम्ही या मच्छीसाठी आलेलो. हे मच्छी आमची छोटे होडीचे आहे तिथे इकायला आलेलो. आणि इथे आमचं बेसिकली म्हणलं जातं हा वर्सोवाची जी पण मच्छी येते ना हा या एरियामध्ये येते. जसं की इथे खूप तऱ्हाचे एरिया तसे डिवाईड झालेले आहेत. पण आमचे वर्सोवाची मच्छी आहेत इथे येते. आणि हा काटा आहे ज्यावर वजन करतात. मला आत्ता पण ना माहिती प्रॉपर माझा आवाज येतो का नाही. तुम्हाला मी जोरात पण ट्राय करतो बोलायची. जो वर्सोवाचा काटा आहे इथे मोस्टली वर्सोवाचे मच्छी मार येतात म्हणजे मासे घेऊन ते इकडेच येतात या एरियामध्ये जो वर्सोवाचा इथे. बघा किती मोठा आहे. हे बघा साईज बघा 50-100 किलोचा आहे. किरवाट. हे बघा किती मोठा आहे हा मासा बघा. किरवाट साईज बघा याची केवढी नाही करतं 100-150 किलो असणार हा किरवाट. कवरा 100-150 किलो असेल ना मग 50-60 किलो चल असं ना मोठं 30-40 किलो तर नसेल. साईज बघा केवढी मोठी आहे बघा. इतकी मोठा मासा आहे बघा. इथे भेटणार बांगडा. वन ऑफ माय फेवरेट बांगडा. आणि हा पापलेट बघा. साईज बघा पापलेटची साईज बघा काय इथे. का म्हणून आता हे लास्ट आहे. आता पावसाच्या नंतर बोटा बंद होणार शायद बघायला पण नाही भेटणार 2-3 महिने. बघा घमेल पण आहे इथे तुम्हाला बघायला भेटणार. मच्छीची खूप व्हरायटी आहे इथे. मच्छी एकदम अनोखी तुम्हाला इथे बघायला भेटणार. वाव बघा केवढी मोठी आहे. ॲनोकोंडा वाटतो याला बोलतात. वाव चिकनी वाव बोलतात याला. हे बघा खूपच मोठं आहे. हे बघा याला म्हणतात टोवार.
हे बघा किती टोवार आहेत बघा, सर्व छोटे मोठे साईजचे. पुढे पण खूप मच्छी आहेत हे बघा. साईज वाईज भाव तसं. आणि इथे साईज वाईज भाव आहे. मी फर्स्ट टाईम आलो, जे पण मी विचारतो माझ्या मोठ्या भावाला विचारतो. माझं फर्स्ट टाईम व्हिजिट आहे इथे. मी पहिला लहान असायची तेव्हा यायची. त्याला बोलतात टोवार. याची साईज बघा मोठी मोठी आहेत हे बघा, साईज बघा. हे बघा टोवार बघा किती मोठे मोठे. आमचे शिकून मोठे ते इथे टोवार आहे ते बघा. आमचे साईज शिकून मोठे मोठे टोवार आहेत. मला माहिती आहे व्हिडिओ एडिटिंगला मला खूप प्रॉब्लेम होणार, कारण इथे कधी मी सरळ वाकडा पकडतो कॅमेरा. त्याला बोलतात टोवार आणि त्याला बोलतात रावस. काय तो रावस नाही. हे बघा किती मोठा रावस आहे. आणि याला काय बोलत होते? हा खजुरा बघा केवढा मोठा. हे बघा जितारा बघा तेवढे मोठे मोठे आहेत. चितारा हे बघा तेवढे मोठे चितारे आहेत तिथे. म्हणतात खाटकूट. हे बघा खाटकूट. आणि इथे खजुरा पण आहेत हे बघा. इथे याला बोलतात खजुरा आणि हे खजुरा आहे हो. हां सॉरी, याला रावस म्हणतात. आणि हा खजुरा आहे. आणि ते पुढं काय ते सेम साईज, ते पण सेम खजुराच आहे, पण ते फार्मिंगवाला खजुरा आहे. साईज वाईज असतात. साईज वाईज खजुरा आहे. भाव इथे याला बोलतात कंची वाव आहे. ही हल्दी वाव. ही हल्दी वाव. आणि इथे खजुरा. खजुरा साईज बघा खजुराचा. आणि हल्दी वाव त्याला डबल किंमत असते. ते पहिलं तुम्ही बघितलं ना असंवालं, त्याच्यापेक्षा याला डबल किंमत आहे. इथे पण मुशीच आहे. पहिला ते मला हा डॉल्फिन वाटला. लांबून बघितलं ते पहिला मला डॉल्फिन वाटला, म्हणजे त्या डायरेक्शनने बघितलेलं. तर जवळ आलो ना ते मला माहीत पडलं हा मुशी आहे, यानी की शार्क आहे. हे बघा किती मोठे मोठे मच्छी आहेत हे बघा. मी खास करून इथे फिशचं ब्लॉग काढायला आलेलो. मोठे मोठे हे बघा खूप मोठे आहे ते बघा. उचललेलं आहे ते हे बघा खूप मोठे आहेत. इथे तुम्हाला भेटणार आहे बोलार. हे बघा जेव्हा आमचं गौरी विसर्जन होतो ना, तर सर्वात पहिला मान ना याचाच असतं, त्याला बोलार म्हणतात. हे बघा हे मोस्टली आता मी एवढं मार्केट फिरलो, मला ते जास्ती बघायला नाही भेटले. आता फक्त इथे 2च पीस भेटलेले आहेत बघायला. आता पुढे बघूया आपण, एक्सप्लोर करूया थोडं अजून मार्केटला एक्सप्लोर करूया जरा चला. हे बघा इथे टोचा, याला बोलतात टोचा मच्छी. हे बघा खूप तऱ्हाचे मच्छी आहेत, खूप वेगवेगळे नाव आहेत, एवढे याद नाही ठेवू शकत आहे. हे बघा शिंगाळा मोठावाला. बेसिकली जे मी घरी खातो मला त्याच्याच फक्त नावं याद आहे, बाकी जास्त याद नाही आपल्याला. बघा किती मोठी चाललेली आहे बघा. हे बघा 1200 रुपये किलो. 1100-1200 रुपये किलो आहेत. मोठी पण आहे, छोटे पण आहेत, वेगवेगळे आहेत. सर्वाचा भाव आहे बघा 1112. म्हणून इथे मी तुम्हाला सर्वाचा भाव सांगू नाही शकत आहे. सर्वांचा वेगवेगळा भाव आहे. आणि इथे होलसेल मच्छी आहे. तुम्हाला मी पुढे सांगतो कसं काय. त्याला बोलतात खरपावाचं मावरं. हे ONGCची रीग असतात ना, तिकडचं मावरं बोलतात त्याला खरपावाचं. या माशाचं नाव बघा लाल्या. जसा कलर तसं नाव या माशाचं. लाल्या कलर आहे बघा माशाचं नाव. हे बघा होट्या मच्छी. याचे होठ आमचे बदकासारखे आहेत. त्याला बोलतात होट्या. का म्हणून याचे होठ खूप मोठे आहेत माणसासारखे. होट्या. सर्व हॉटेल लाईनची मच्छी पार्सल पापलेट असतात. हे जे पण तुम्हाला दिसतात ना असे पिशवीमध्ये, ते सर्व हॉटेल लाईनवाले असतात. बघा सुरमई आहे, हे पापलेट आहे बघा. हे सर्व हॉटेल लाईनला जातात. हे बघा तांबोशी, याला बोलतात तांबोशी मच्छी. हे बघा तांबोशी मच्छी बोलतात त्याला. आणि याला बघा पिराना मासा. बघा पिराना लोकांना ते खूप डेंजर असतो. हे बघा पिराना. सिरमन काय बोलतात सिरमन. हे बघा हा तो सिरमन मासा दिसतो शिंगाळासारखा, पण त्याचं नाव सिरमन आहे. आणि याला बोलतात हे बघा पिराना. यांचे दात बघा कसे असतात, तुम्हाला दाखवतो मी एकदा. हे बघा दात बघा कसे आहेत. तेवढे ते धार नाही, माणसासारखे छोटे छोटे, पण खूप नोकिले आहेत. याला बोलतात टोका. किती मोठा आहे बघा हा टोका. इथे खूप तऱ्हाचे एवढे मच्छी आहेत ना, खूप तऱ्हाचे प्रजाती आहेत. सकला, कोपा, टोका. आणि इथे बघा जो मला डॉल्फिनसारखा दिसत होता शार्क, ही वलशी. आणि याला बोलतात शार्क. वन ऑफ माय फेवरेट मुशी. बघा किती प्रकारचे आहेत. ही बघा कोणबी बघा किती प्रकारची. काय नाव येतं? पटेरी पण बोलतात. ही पटेरी आहे. आणि ही सफेद आहे नॉर्मली. ही सफेद कोलबी. सफेद कोलबी. प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो. आणि ही आहे होणार.
गोनार. ये होलसेल मार्केट इथे पडतो आणि हा रिटेल मार्केट आहे ना इथे पडतं. हा रिटेल मार्केट आहे आणि हा होलसेल मार्केट. इथूनच होलसेलमध्ये मच्छी घेतात, छोटे मोठे मच्छी जे पण काय, आणि हा रिटेल मार्केटमध्ये विकतात. आता तुम्हाला मी रिटेल मार्केटचं पण दाखवतो. इथे आतमध्ये जाऊन रिटेल मार्केट तुम्हाला कळतं. हा बघा, हा रिटेल मार्केट आहे. इथे आमच्या गावातले, दुसऱ्या गावातले, आणि की टोटल 15-16 गावातले मच्छी इथे बेसिकली येते म्हणजे इथे बघा. याला बोलतात पोटिया. बघा तेवढे मोठे मोठे खजूर नाही, काय माहिती काय बोलतात.